प्रेक्षकांनो, मालिकेत जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे. कारण आपल्या हिरोईनने सगळ्या संकटावर मात करत आणि कामिनीच्या सगळ्या डावांना सडेतोड उत्तर देत आता कॉलेजमध्ये आणि हॉस्टेलमध्ये वाजत गाजत एंट्री मिळवलेली आहे. आणि आता मात्र कमळीने ठरवलेलं आहे की आता कोणत्याच गोष्टींमध्ये लक्ष द्यायचं नाही, फक्त आणि फक्त अभ्यासावर फोकस करायचा आहे आणि स्वप्न पूर्ण करण्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि त्यासाठीच आता ती झोकून देऊन अभ्यास करणार आहे. पण कामिनी मात्र शांत बसणाऱ्यातली नाही. आणि आता मात्र कामिनी कमळीवर खूपच मोठं संकट आणणार आहे. कामिनीने ठरवलेलं आहे आणि तिचा युगो सुद्धा हट झालेला आहे, कारण कमळीने तिच्या सगळ्या डावांना मोडून पाडलेलं आहे. कामिनी म्हणते की एवढा मोठा शत्रू आणि असा कणखर शत्रू मला याच्या अगोदर कधीच नाही भेटलेला. आणि त्यामुळेच कामिनीचा खूपच संताप उडालेला आहे. आणि त्यामुळे कामिनीने आता स्वतःला शिक्षा द्यायची ठरवले आणि तिने मेणबत्ती पेटवून त्याच्यावर हात धरलेला आहे. तिचा हात खूप भाजलेला असतो. इकडे अनिका आणि रागिनी त्यांचं बोलणं सुरू असतं. अनिका मात्र सगळा दोष कामिनीला देत असते आणि तिला युजलेस, होपलेस असं बरंच काही म्हणत असते आणि ती खूपच वेडवाकडं बोलत असते. पण आता रागिनी मात्र शांत बसते आणि तिला काहीच बोलत नाही. आता रागिनीला सुद्धा अनिका होपलेस म्हणते. पण रागिनीला वेगळीच काळजी लागलेली असते. रागिनीला कामिनीची काळजी असते आणि ती आता कामिनीच्या रूममध्ये गेलेली असते. आणि कामिनीच्या रूममध्ये गेल्यानंतर तिला तिथे दिसतं की कामिनीने मेणबत्तीच्या वर हात पकडलाय आणि तिचा हात खूप भाजलेला आहे. आता पटकन रागिनीने तिचा हात तिथून काढलेला असतो आणि ती म्हणत असते की आई, तुला काही कळतं का नाही? तुला स्वतःची काळजी नाहीये का? असं का करतेस तू? किती हात भाजलाय बघ ना. असं म्हणून रागिनी आता तिला हाताला मलम लावून देत असते. पण कामिनी मात्र वेगळ्याच विचारात असते आणि कामिनीला ते भाजलेलं असतं त्याचा थोडा सुद्धा त्रास होत नसतो. तिला त्रास मात्र वेगळ्याच गोष्टीचा होत असतो, कारण कमळी जिंकलेली असते आणि कामिनीने आता ठरवलेलं असतं. आणि ती रागिणीला म्हणत असते की हिला मात्र आता मी जगू देणार नाही आणि हिला शिकायचंय ना, आता मात्र हिच्या शिक्षणात प्रत्येक वेळेस अडथळे मी आणणार आणि हिचं शिक्षण पूर्ण होणार नाही आणि हिचं स्वप्न पूर्ण होणार नाही याची पूर्ण दक्षता मी घेणार आहे. आता कामिनीने मात्र वेगळीच शपथ घेतलेली आहे. इकडे ऋषीला मात्र वेगळीच चिंता लागून असते. तो तिथे डायनिंग टेबलवर बसलेला असतो आणि विचार करत असतो की साधना मावशी नेमकं गेला कुठे. आणि त्याला त्यांची खूपच चिंता वाटत असते. तेवढ्यातच तिथे त्याची वहिनी आलेली असते आणि ती म्हणत असते, अरे हो ना, साधना मावशी कुठे गेल्या काय माहिती, आणि मला तर वेगळीच चिंता लागून राहिली आहे. मागच्या वेळेस त्या जेव्हा अशा गायब झाल्या होत्या त्यावेळेस त्यांचा खूपच मोठा ऍक्सिडेंट झाला होता. आता त्यांच्यासोबत असं काही व्हायला नको म्हणजे मिळवलं. असं म्हणून आता ऋषी आणि त्याची वहिनी त्या दोघेही खूपच चिंतेत असतात. साधना मात्र अचानकच घर सोडून गेलेली असते, कारण तिला भीती असते आणि तिला वाटत असतं की कमळी आणि तिचं सत्य सगळ्यांसमोर येईल आणि त्यामुळे कमळीच्या आयुष्यात उलटापालट होईल आणि तिचं स्वप्न अर्धवट राहील. त्यामुळे आता साधना तिथून घर सोडून गेलेली असते. ऋषी या काळजीतच असतो आणि त्याने आता साहेबाला फोन करून सांगितलेलं असतं की साहेबा, तुला साधना मावशी दिसल्या का म्हणून. साहेबाला मात्र दिसलेल्या नसतात आणि तो खूपच शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो म्हणतो की मी शोध घेतोय त्यांचा आणि सापडल्यानंतर मी तुला नक्कीच कळवेन. असं म्हणून आता साहेबाने आणि ऋषीने फोन ठेवलेला असतो. इकडे हॉस्टेलमध्ये कमळीचं खूप कौतुक करत असतात सगळेजण आणि तिचं स्वागत खूपच छान केलेलं असतं. सगळेजण खूप आनंदात असतात. आता दुसरा दिवस उजाडलेला असतो आणि इकडे रागिनी नेमकं कॉलेजमध्ये गेलेली असते. आता ती गेलीये कॉलेजमध्ये खरं, पण ती काहीतरी प्लॅन करूनच गेलेली असते आणि तिथे आता ते दोन शिक्षक, प्रिन्सिपल यांच्यासोबत तिथे बसलेली असते. आणि तेवढ्यातच तिथे एक स्टुडंट येते आणि ती नेमकं प्लॅन करतच असते की कमळीला आता कशामध्ये नेमकं फसवायचं म्हणून. आणि ती तिथे मुलगी आल्यानंतर ती मुलगी आलेली असते कारण कॉलेजच्या फीसच्या कन्सेशन फॉर्मवर तिला साईन घ्यायची असते आणि ती त्या मॅडमकडे साईन घेण्यासाठी फॉर्म देते. आता रागिनी तेवढ्यातच ती पटकन तो फॉर्म हातात घेते आणि तिला म्हणते, हा कसला फॉर्म आहे. त्याच्यानंतर तिला कळतं की फी मध्ये कन्सेशनसाठीचा फॉर्म आहे म्हणून. आणि आता हेच प्लॅन तिने कमळीसाठी केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की आजपासून कन्सेशन बंद आहे आणि फीच्या कन्सेशन कोट्यातून ऍडमिशन घेणं बंद आहे म्हणून. पण आता रागिणीचा हा प्लॅन सक्सेसफुल होईल का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे बरं का मित्रांनो. त्या मुलीचा फॉर्म रागिणीने असा फाडून तिच्या तोंडावर फेकून दिलेला असतो आणि त्या दोन शिक्षकांना सांगितलेलं असतं की कन्सेशनच्या फॉर्मवर कुणी साईन करायची नाही आणि आता ती स्कीम बंद झालेली आहे. ती मुलगी रडत रडत तिथून गेलेली असते. आता बाहेर कमळी, इंगी आणि सगळे विद्यार्थी लाईन लागलेले असतात. कमळीला इंगी म्हणत असते, अगं काय ग हे कमळे, एवढी सगळी लाईन, अगं राशनच्या दुकानाला लाईन लागल्यासारखी लागली आहे की ही तर लाईन.
कमळी सुद्धा म्हणते, "हो अगं, ॲडमिशन खूपच बाकी आहेत ना." कारण आता कमळीला सगळेजण साथ देण्यासाठी गेलेले असतात आणि त्यामुळे 70% ॲडमिशन अजून होणं बाकी असतं. आता त्या दोघी हे सगळं बोलतच असतात. तेवढ्यातच ती रडत-रडत मुलगी बाहेर आलेली असते आणि ती कमळीला दिसते. कमळी तिला विचारत असते, की "नेमकं काय झालं?" आणि इंगीला तेवढ्यातच कमळी म्हणलेली असते, की "थांब, मी कन्सेशनच्या फॉर्मवर साईन घेऊन आले." आणि तेवढ्यातच ती रडत-रडत आलेली असते आणि कमळी तिला म्हणते, "अगं काय झालं? अशी का रडत-रडत आलीस?" आणि आता झालेली सगळी हकीकत त्या मुलीने कमळीला आणि इंगीला सांगितलेली असते. तेवढ्यातच तिथे अनिका आलेली असते आणि अनिका त्या दोघींना असं भिकारी वगैरे म्हणत काही चिडवत असते आणि त्यांना म्हणत असते, की "भिकाऱ्यांना आता कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही. भिकाऱ्यांनो, तुम्ही जाऊन अगोदर पैसे गोळा करून आणा. असे तू भीक मागितलीस तर तुला देतीलच आणि तू भीक कोणाकडे मागणार आहेस? एकतर ऋषीकडे मागशील, नाहीतर मग राजन कडे मागशील आणि ते दोघे तुला देतीलही." आता कमळी म्हणते, "मी शब्द टाकल्यानंतर ते दोघे मला पैसे देतील सुद्धा, पण मी तसं नाही करणार. मी स्वाभिमानी आहे आणि माझ्या स्वप्नांसाठी मी स्वतः लढणार आहे." त्यामुळे आता कमळीने वेगळाच डिसिजन घेतलेला असतो आणि तिने पैसे कमवण्याचा डिसिजन घेतलेला असतो. आता तिने आणि इंगीने पैसे कमवण्याचा डिसिजन घेतलाय खरा, पण त्यांच्याकडे वेळ खूपच कमी असतो. ऑलरेडी 12:30 वाजलेले असतात आणि 5:30 पर्यंत त्यांना काहीही करून पैसे मिळवून ॲडमिशन घ्यायचं असतं. आता याच्यामध्ये सुद्धा ऋषीने आणि बंड्याने त्यांची खूपच मदत केलेली असते. बंड्याने कमळीला आणि इंगीला काम दिलेलं असतं. आता ऋषी म्हणत असतो, की "बंड्याकडे तुमच्यासाठी काम आहे" म्हणून आणि बंड्याने त्या दोघींना बॉटल्स विकण्याचं काम दिलेलं असतं. आता एवढ्या कडकडत्या उन्हात पाणी तर नक्कीच घेणार लोकं, थंड पाणी नक्कीच घेणार आणि त्यामुळेच आता बाटल्या विकण्याचं काम त्यांना दिलेलं असतं. आता ते काम करत असताना सुद्धा ते काम इंगी आणि कमळी एवढ्या उन्हात खूपच छान पद्धतीने करत असतात आणि पैसे मिळवत असतात. पण रागिणीने आता सुद्धा खूपच मोठा डाव खेळलेला आहे आणि रागिणीने आणि कामिनीने आता महानगरपालिकेच्या लोकांना फोन करून सांगितलेलं आहे, की असं रस्त्यावर कोणीही काही विकतंय, त्यांच्याकडे लायसन वगैरे नाही आणि असं कोणीही काहीही विकत असेल, तर तुम्ही विकू देणार का? त्यांच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेतलीच पाहिजे, असं म्हणून आता महानगरपालिकेच्या लोकांना फोन केल्यानंतर ते लोकं तिथं आलेले आहेत. आणि इंगीला आणि कमळीला स्ट्रिक्ट वॉर्निंग देत म्हणलेले आहेत, की तुम्ही इथं काही विकू शकत नाही, कारण तुम्हाला तशी परमिशन नाहीये. त्यामुळे आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा, नाहीतर आत्ताच आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल म्हणून. आता ऋषी, बंड्या हे सगळेजण कमळीला आणि इंगीला साथ देत तिथेच उभारलेले असतात आणि ते म्हणत असतात, की तुम्ही असं करू शकत नाही. त्यांना अधिकार आहे इथे विकण्याचा. पण महानगरपालिकेच्या लोकांना आता कामिनीने आणि रागिणीने खूपच भडकावलेलं असतं आणि ते काही ऐकत नसतात. ते त्यांना तिथून जायला सांगत असतात. पण आता कमळी आणि इंगी काही हार मानणाऱ्यातले नाहीत. कामिनीने आणि रागिणीने किती जरी संकट त्यांच्यावर आणले, तरी सुद्धा त्या सगळ्या संकटांवर मात करत स्वप्नांसाठी, त्यांच्या ध्येयांसाठी उभेच राहणार आहेत. आता मात्र कमळीच्या डोक्यात पैसे मिळवण्यासाठी खूपच जबरदस्त आयडिया तिच्या डोक्यात आलेली असते आणि आता ती आयडिया आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे बरं का मित्रांनो. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या आवडत्या मालिकांच्या अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग मित्रांनो, उद्या भेटूया.